जय श्री स्वामी समर्थ. सिंह राशींच्या लोकांसाठी मार्च महिना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. काही मोठे बदल, काही संधी आणि काही सावध राहण्याच्या गोष्टी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी खास उपाय सांगणार आहे. करिअर आणि पैसा. या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. सरकारी काम अडले असेल तर पुढे सरकण्याची शक्यता. पण सहकाऱ्यांशी वाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. मोठी गुंतवणूक विचार करूनच करा. पैशाच्या बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो. बचत आवश्यक. नंबर 2, प्रेम आणि नातेसंबंध. विवाहित लोकांसाठी समजूत वाढेल. जुने गैरसमज दूर होऊ शकतात. पण छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकतं. अहंकारामुळे नातं बिघडू शकतं. सिंह राशीचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग असतो, त्यामुळे संयम ठेवा. सिंह राशीचा स्वभाव थोडा डॉमिनेटिंग असतो, त्यामुळे संयम ठेवा. नंबर 3, कुटुंब आणि घर. घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. घरात पूजा किंवा शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. नंबर 4, आरोग्य. डोकेदुखी, पित्त, थकवा जाणवू शकतो. उशिरापर्यंत जागरण टाळा. पाणी जास्त प्या. योग आणि सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतील. नंबर 5, मोठी संधी. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर एखादी मोठी संधी येऊ शकते. नोकरीत बदल, नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायात फायदा. पण निर्णय हा कधीच घाईत घेऊ नका. आता मी तुम्हाला यावरती एक खास उपाय सांगते की मार्चमध्येच हे केल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना जास्तीत जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे उपाय व्यवस्थितपणे ऐका आणि मन लावून मनापासूनच हा उपाय करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. तर काय करायचं आहे, दर रविवारी सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम सूर्याय नमः असं 21 वेळा म्हणायचं आहे. आणि गरजूंना फक्त एक गुळाचा खडा किंवा थोडेसे गहू दान करायचे. फक्त इतकंच केल्यानं तुम्हाला पूर्ण मार्चचा महिना खूप लाभ देऊन जाणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही विश्वासानं करा आणि खरंच त्याचे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला भेटतील. तर सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना मेहनत आणि संयमाचा आहे. योग्य निर्णय घेतला तर मोठा फायदा होऊ शकतो. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.